विनंती करून सप्तरंगी बहारदार अशा कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। यहाँ वे सभी रसिक श्रोताओं का ऑर्केस्ट्रा वैभव की ओर से स्वागत है। तो ले चलते हैं गीत और संगीत की दुनिया में। हमारे कलाकार अपनी अपनी साजों को लेकर बिल्कुल तैयार है। समंदर में तूफान उठता है किनारों को जगाने के लिए, समंदर में तूफान उठता है किनारों को जगाने के लिए, और हम जैसे कलाकार पैदा होते हैं आप लोगों का मनोरंजन करने के लिए। शहर कोल्हापुर के सुभाष शिलगे जी के माइनाज फकरिया पेशकश ऑर्केस्ट्रा वैभव। ये है ऑर्केस्ट्रा वैभव। धन्यवाद। रसिको, टाळ्यांचा आवाज नक्की समजू शकतो, हळूहळू जास्त नक्कीच वाढणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुभाष शिलगे निर्मित ऑर्केस्ट्रा वैभव हा कार्यक्रम तुम्हा सर्वांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे। ऑर्केस्ट्रा वैभवला ही सुंदर अशी संधी दिली त्यासाठी पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ आणि स्पेशली यात्रा कमिटी यांचे खूप खूप मनापासून आभार। रसिको, आपण कार्यक्रमाची सुरुवात नक्कीच करू, परंतु ज्या परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या गावाला लाभलाय एकदा सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या देवाचा जयघोष नक्कीच करूया। भैरवनाथाच्या नावाने रसिको, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही परमेश्वराच्या आराधनेने केली जाते। ऑर्केस्ट्रा वैभवचे कलाकार देखील सज्ज आहेत याच रंगमंचाला मदत करण्यासाठी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कामसु सर्वदा। रसिको, सुभाष शिलगे निर्मित ऑर्केस्ट्रा वैभवचे कलाकार सादर करतील रंगमपुष्प या रंगमंच कला अर्थात पूजा नृत्य।
रसिको सुंदर अशा भक्तिमय मात्रेंची पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. हो ना गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया, भैरवनाथाच्या नावानं उत्कृष्ट असे रंगमंचकाचं पूजन नृत्यातून आपल्यासमोर साकार केलेलं आहे ऑर्केस्ट्रा वैभवच्या कलाकारांनी. रसिको एकदा जोरदार टाळ्या होऊन देतात कलाकारांच्यासाठी. धन्यवाद. आजचा कार्यक्रम भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्यासारख्या सुजन रसिकांची सेवा करण्याची संधी येथील यात्रा कमिटी ग्रामस्थ मान्यवरांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल जमलेल्या रसिकांचे ग्रामस्थांचे यात्रा कमिटीचे आम्ही आभार आहोत. आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. सुरुवातीच्या 2-2.5 तासात हिंदी मराठी नव्या जुन्या गीतांचं बहारदार असं व्हरायटी शो होईल आणि त्यानंतर प्रकाश शिलगे यांच्या लेखणीतून उतरलेलं
हृदयस्पर्शी कौटुंबिक विनोदी जिव्हाळ्याचं नाटक थांब लेकी ओटी घेऊन जा हे नाटक या रंगमंचावरती सादर करतील ऑर्केस्ट्रा वैभवचे कलाकार. डाव्या बाजूला जे प्रेक्षक उभे राहिलेले आहेत त्यांना विनंती आहे खाली बसून घ्या. आपल्या पाठीमागे प्रेक्षक आहेत त्यांना कार्यक्रम दिसत नाहीये. धन्यवाद. तो चलिए आपके तालियों के साथ आगे चलते हैं और यहाँ से शुरू होता है जिस बात का आपको इंतजार है. इंतजार की घड़ी होती खत्म और यहाँ से देते हैं नृत्य और गीतों का सफर. तो पहली मंजिल पर एक सुपर हिट गीतों का झरोका उसी अंदाज में लेकर आ रहे हैं ऑर्केस्ट्रा वैभव के 3 प्लेबैक सिंगर. संगीत से सजाएंगे ऑर्केस्ट्रा वैभव के अवध म्यूजिशियन. आज हम हैं, कल कोई और होगा. ये तो जिंदगी का दौर होगा, लेकिन इस दौर में ना पैगाम याद रखना ना पैगाम याद रखना, सिर्फ ऑर्केस्ट्रा वैभव का नाम याद रखना. तो ले चलते हैं गीत और संगीत की दुनिया में. गीत को लेकर आ रहे हैं सदन कुमार, मनीषा और सागर कुमार.
आपकी तालियां हमारा प्यार है दोस्तों। चलिए आपके ताने के साथ आगे चलते हैं और अगली मंजिल पर दिल थाम कर बैठेगा एक जबरदस्त डांस को। या ठिकाणी महिलांना विनंती आहे, कृपया जरा सर्वांनी पुढे सरकून बसा, कारण अजूनही पाठीमागे महिला भगिनी कार्यक्रम पाहायला यायला लागलेले आहेत, त्यांना बसायला जागा नाही आहे। सर्वांनी गॅप टाकू नका, पुढे सरकून घ्या, पुढे सरकून बसा, पुष्कळ जागा आहे पुढे अजून। कृपया विनंती आहे, त्यांना देखील बसायला जागा पाहिजे। कृपया सर्वांनी पुढे जरा सरकून घ्या। पाठीमागून येणारे कोण माता भगिनी असतील पुढे येऊन बसायचं आहे, पुढे पुष्कळ जागा आहे। तो चलिए लेकर आ रहे हैं एक जबरदस्त डांस ऑर्केस्ट्रा वैभव के होनहार खूबसूरत कलाकार खुशी मुंबईकर, और साथ में आ रहे हैं सोनम, गीत को गा रही है मनीषा, जमीर कुमार, सागर कुमार। तो पेश होता है एक रिमिक्स तड़का। 1 2 3 4। Thank you.
धन्यवाद. एकदा क्रिएटिव्हिटीसाठी जोरदार अशा टाळ्या जाऊ देत. धन्यवाद. खूप खूप मनापासून आभार. रसिको, वास्तविक आपलं गाव आणि ऑर्केस्ट्रा वैभवचं नातं माझ्यामध्ये बऱ्याचशा वर्षापूर्वीपासूनच आहे आणि आज ही अविरतपणे टिकून आहे. बहुतेक गेल्या वर्षीच थोडासा गॅप पडलेला होता, नाहीतर ही कंटिन्यू सेवा ऑर्केस्ट्रा वैभवची या स्टेजच्या माध्यमातून नक्कीच असते. ऑर्केस्ट्रा वैभवला याही वर्षी आमंत्रित केलं तुमच्यासारख्या सुजाण रसिकांची सेवा करण्याची संधी लाभली. त्यासाठी पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ आणि स्पेशली यात्रा कमिटी यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि नृत्य गीतांची मैफिल आपण कंटिन्यू करू आणि यानंतर सादर करायचे तुम्हा सर्वांची आवड. अर्थातच जिच्यावरती आपण फार पूर्वीपासून प्रेम करतो, जिची आठवण आजही आपल्याला येते आणि जी आजही आपल्याला तितकीच आवडते, ती म्हणजे आपल्या सर्वांची आवडती सुंदर अशी, बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय मला माहितीये, परंतु तुमच्या जी मनात आहे ती राहायला जरासा वेळ आहे. आता मी तिच्याविषयी बोलतोय ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आणि शृंगाराची खान असं जिचं वर्णन केलं जाते ती म्हणजे सुंदर अशी महाराष्ट्रीयन मराठमोळी लावणी. आजकाल सर्वत्र लावण्याची क्रेज खूप जास्त आहे, म्हणून अगदी सुरुवातीस सुंदर अशी मराठमोळी लावणी या ठिकाणी सादर करायचे, जी सादर करण्यासाठी येथे ऑर्केस्ट्रा वैभवचे लावणीवती. महिलांना एक विनंती आहे, तुम्ही प्लीज पुढे सरकून घ्या आणि बसण्यामध्ये जो गॅप ठेवलेला आहे तो कृपया आठवू नका. सर्वांना विनंती आहे, सर्व माता भगिनीने विनंती आहे, कारण का रसिको अगदी सुरुवातीस सुंदर अशी महाराष्ट्रीयन मराठमोळी लावणी या ठिकाणी सादर करायचे, जे सादर करण्यासाठी येते ऑर्केस्ट्रा वैभवची लावणीवती. या लावण्यांसाठी उत्कृष्ट ढोलकीचे साथ देत आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे दोन ढोलकी सम्राट मिस्टर टी स्वप्नील, मिस्टर गौरव मोरे आणि ही सुंदर अशी लावणी गाते ऑर्केस्ट्रा वैभवची प्लेबॅक सिंगर मिस मनीषा. आणि येथे विसिथी मुंबईकर जी थोडीशी नटकट आहे, जिथे आता थोडीशी तिकट आहे, येथे ऑर्केस्ट्रा वैभवची लावणी सम्राट एक्सप्रेशन क्वीन विसिथी मुंबईकर. तुम्ही फक्त एकच इशारा करा, हो आलेच ते.
त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. पुरुषांच्या चेहऱ्यावरती अगदी जास्त आनंद दिसला, बऱ्यापैकी महिलांच्या सुद्धा चेहऱ्यावरती तितकाच आनंद होता. मला माहिती आहे बायकांचं कधी पटत नाही, परंतु तरी सुद्धा माझी एकदा विनंती, एकदा सर्व महिलांनी मिळून एकदा सिद्धी मुंबईकर यांच्यासाठी जोरदार अशा टाळ्यांचा आवाज आला तर काही हरकत नाहीये. क्या बात आहे. खूप खूप मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा मैफिल आपण कंटिन्यू करू. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. या सोशल मीडियाचे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत, युट्यूब आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, परंतु एक असं माध्यम जे आपल्या सर्वांना प्रिय आहे, आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असतं, आणि ते म्हणजे इंस्टाग्राम. कारण काय, इन्स्टाच्या माध्यमातून आजकाल बरेच जण व्हायरल होत आहेत. परंतु आता सध्या इन्स्टाचा ट्रेंड थोडासा वेगळा सुरू आहे, कारण का याच इन्स्टाच्या माध्यमातून आजकाल बरेचसे डायलॉग सुद्धा व्हायरल होत आहे, आणि याची क्रेज अगदी सोशल मीडियावरती खूप जास्त आहे. मला वाटतं बरेच डायलॉग असे आहेत जे आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलेले असतील. चेंगळे बोले, अरे बापरे, हा एक जुना झाला, आता नवीन आहे. खोट 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 बोलायचं नाही. बघा पोरांची तयारी बघा, कॉपी करायची आणि शाळेला जायचं. खर तर ही क्रेज आहे सोशल मीडियाची, परंतु सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, जसे डायलॉग व्हायरल होत आहे तसेच याच इन्स्टाच्या माध्यमातून आजकाल बऱ्याचशा नृत्यांगना सुद्धा व्हायरल होत आहे. एक विनंती आहे, पुरुषांना सुद्धा विनंती आहे, तुम्ही जास्तीत जास्त कृपया पुढे सरकून घ्या. इकडच्या स्टेजच्या डाव्या बाजूला इकडे कोपऱ्यामध्ये जे पुरुष वर्ग आहेत आपल्याला सुद्धा विनंती आहे, तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त पुढे सरकून घ्या. आणि जे उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण खाली बसून सहकार्य करा. रसिको, आता जी नृत्यांगना येते तिने बरीचशी वर्ष सुभाष शिर्के निर्मित ऑर्केस्ट्रा वैभवच्या माध्यमातून तुमच्यासारख्या रसिकांच्या आणि स्पेशली तरुणांच्या मनावरती आधाराची गाजवले, आणि ती येते आपला पहिला सुंदर आणि दमदार परफॉर्मन्स घेऊन ऑर्केस्ट्रा वैभवच्या नृत्यांगना वॉन्स मोर क्वीन, इन्स्टा व्हायरल गर्ल येते, वन अँड ओनली मिस ज्योती. Hey,
चलिए आपके तालीम की सदा की चलते हैं और अगली मंजिल पर और एक दिलखेज दिलकश जवां दिलों की धड़कन तेज कर देने वाला डांस आइटम उसी अंदाज में लेकर आ रहे हैं और कृष्ण भाइयों के 3 कलाकार खुशी मुंबईकर, सोनल और निशा। आजकल रिमिक्स गीतों का जमाना है, इसी माध्यम से उसी अंदाज में आ रहे हैं 3 कलाकार। इस गीत को गा रही है मनीषा, जमीर कुमार, सागर कुमार, संगीत से सजाएंगे और कृष्ण भाइयों के म्यूजिशियन। तो पेश होता है एक जबरदस्त डांस हंगामा। धन्यवाद. मैफिल आपण कंटिन्यू करूया. आणि एक सुंदर असं मराठमोळं गीत आहे जे स्पेशली तरुणांचं खूप लाडकं आहे. खरं तर जिथे जिथे डीजे डॉल्बीच्या माध्यमातून कोणताही उपक्रम असो, खरं तर याच गाण्यावरती जास्तीत जास्त नाचलं जातं. हे गीत नक्कीच स्पेशली डान्सच्या माध्यमातून सादर करायचं आहे. जितकं तरुणांचं हे लाडकं गीत आहे तितकेच याचे शब्द थोडेसे आमच्या मित्र वर्गाच्या मनाला थोडेफार लागतात आणि आज नक्कीच आपण मुद्दाम हे गीत सादर करू. यासाठी येथे ऑर्केस्ट्रा वैभवच्या 4 नृत्यांगना मी सोनू मोनू, मी सिद्धू मुंबईकर, मी वैष्णवी. परंतु हे गीत सादर करण्यापूर्वी या गीताच्या बाबतीत मी फक्त एवढंच सांगेन.
महाराष्ट्रभर कार्यक्रमासाठी जातो. खरं तर कार्यक्रम पाहण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांची गर्दी असते. आज या ठिकाणी बहुसंख्येने तरुण वर्ग उपस्थित आहे. ऑर्केस्ट्रा वैभवच्या वतीने जमलेलं सर्व तरुणांचं खूप खूप मनापासून सहर्षाचं स्वागत. आणि अगदी स्टेज आणि तुमचं अंतर अगदी जवळ असल्यामुळे बऱ्याचशा तरुणांचा चेहरा मला अगदी स्पष्टपणे दिसतोय. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर बऱ्याचशा तरुणांचा चेहरा खूप आनंदी आहे. ही चांगली गोष्ट आहे. माणसाने नेहमी आनंदी राहायला हवं. जरा बारीक नजरेने पाहिलं तर एक गोष्ट अजून एक लक्षात येते, थोड्याफार तरुणांचा जरा चेहरा जरा पडलेला आहे. बहुतेक मला असं वाटतं की ज्या ज्या तरुणांचा चेहरा आनंदी आहे त्यांनी नक्कीच कधीतरी कोणावर तरी प्रेम केलेलं असेल. आणि ज्यांचा चेहरा सप्पाई पडलेला आहे बहुतेक अजून त्यांचं कुठं काही नियोजन झालेलं नाही. बरं, ज्यांनी प्रेम केले त्यांना खूप शुभेच्छा. ज्यांचं जुळलेलं नाही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवा. आणि ज्यांची लग्न झाले त्यांनी ग बसा. परंतु अगदी प्रामाणिकपणे या प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी काही वर्षापूर्वी या प्रेमाची भाषा खूप गोड आणि तितकीच प्रामाणिक होते. या आजकालचं प्रेम कम्प्लिटली बदललंय. पण तरीही आजकालच्या प्रेमाबद्दल जर व्यक्त व्हायचं असेल तर मी या प्रेमाबद्दल एवढंच बोलेन, आपण तिच्यावरती प्रामाणिकपणे प्रेम करायचं. आपण तिच्यावरती प्रामाणिकपणे प्रेम करायचं, पण तिने मात्र दुसऱ्यावरतीच मरायचं. आपण तिच्यावरती प्रामाणिकपणे प्रेम करायचं, पण तिने मात्र दुसऱ्यावरतीच मरायचं. पण आपण नाही खचून जायचं. आपण नाही खचून जायचं. तिला खुशाल सोडून द्यायचं. तिला खुशाल सोडून द्यायचं आणि लक्ष फक्त आपल्या करिअरवरती ठेवायचं. लक्ष फक्त आपल्या करिअरवरती ठेवायचं. कारण हे असलं प्रेम वगैरे काय करायचं. कारण हे असलं प्रेम वगैरे काय करायचं. हो, याच प्रेमामध्ये कधीतरी स्वतःचं घर जाळायचं. याच प्रेमामध्ये कधीतरी स्वतःचं घर जाळायचं. म्हणून मनामध्ये एकच ठरवायचं. म्हणून मनामध्ये एकच ठरवायचं, आता नाही प्रेमात पडायचं. आता नाही प्रेमात पडायचं. पण वेळ आलीच तर प्रेमात नक्कीच पडायचं. ते फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांच्या प्रेमात पडायचं. कारण का आपल्या जीवनाचे शिल्पकार हे फक्त आई वडील आहेत. आणि आई वडिलांच्या नंतर जर कोणाचा नंबर लागत असेल तो म्हणजे बायकोच आहे. माझ्या मते एकदा जरा आई वडिलांसाठी जोरदार अशा टाळ्या जाते सर्वांच्या. क्या बोलतो, थोडं लेट का असे ना, परंतु आई वडिलांप्रती टाळ्यांच्या माध्यमातून जी तुम्ही माया दाखवली त्यासाठी आभार. या टाळ्याशी सुद्धा गंमत आहे. ज्या ज्या तरुणांनी आई वडिलांसाठी जोरात टाळ्या वाजवलेल्या आहेत, लक्षात घ्या अजून त्या गड्यांच काही लगीन बिगीन झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याप्रती तितकी माया अजून मनामध्ये आहे. बरं, ज्यांचं टाळ्यावरती प्रेशर कमी आहे त्यांच्या मनात एकच सुरू आहे, जोरात टाळी वाजव तर आई पण इथं बसल्या, बायको पण इथं बसल्या. हे प्रेमाची विभागणी आहे. परंतु या प्रेमाचं बाबतीत बोलायचं झालं तरी आजकालचं प्रेम आहे, प्रत्येकाची प्रेमाची भाषा वेगवेगळी आहे. एक प्रेमाचं उदाहरण तुम्ही अगदी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं असेल. एका गीताचा ट्रेंड होता, हातामध्ये फरशीचे 2 तुकडे आणि त्याच्या बॅकग्राऊंडचा जो आवाज. एक प्रेम विरह गीत आपल्या सर्वांनी नक्कीच पाहिलेलं असेल, आपण सर्वांनी नक्कीच एन्जॉय केलं. परंतु हा सोशल मीडियाचा आवाज आज दुबईमध्ये एका मोठ्या कंपनीला प्रमोट करतो. ही ताकद आहे खरं तर सोशल मीडियाची. परंतु हे गीत आपण नक्कीच एन्जॉय केलेलं होतं. आज या स्टेजच्या माध्यमातून नक्कीच पाहा. आणि हेच गीत सादर करण्यासाठी येत आहे ऑर्केस्ट्रा वैभवचे प्लेबॅक सिंगर मिस्टर समीर कुमार.
क्या है दोस्तों, दिल के बाजार में कभी सूरत नहीं देखी जाती, दिल के बाजार में कभी सूरत नहीं देखी जाती। अगर माल अच्छा हो तो कीमत पूछी नहीं जाती, क्योंकि ये जवानी का जमाना ही बड़ा शैतान होता है। जिधर भी कोई अच्छी चीज हो उधर ही ध्यान होता है। अगर बाजू में कोई माशूका दिलरुबा हसीना बैठी हो तो बुढ़ापे में भी जवानी का मजा आता है। लेकिन ये जवानी किसी रुस्तुम के, पहलवान के ताकत पर भी भरोसा नहीं रखती। जब आती है तो कयामत लाती है और जाती है तो वापस नहीं आया करती। इसलिए मैं कहता हूँ कि जब तक जवानी है तब तक जवानी का मजा लूट लेना चाहिए। किसी हसीना से प्यार करने का मौका मिल जाए तो प्यार भी जरूर करना चाहिए, क्योंकि हसीनाएं प्यार करती है। आसमान में तारे ना होते तो रात इतनी सुहानी ना होती। अगर कोई प्रेम कहानी ना होती तो लड़कियां कभी दीवानी ना होती। तो आपको दीवाना बनाने के लिए आ रही है। सो प्लीज बिगिन वंस मोर मिस खुशी मुंबई का।
अशी अजून बरीचशी गीते आहेत जे आपल्याला नक्कीच वनसमोर साठी घेऊया. खरं खरं घ्यायचं आहे. धन्यवाद. रसिको पुन्हा एकदा मैफिलीकडे वळू. रसिको अजून बरीचशी गीतं बाकी आहेत, परंतु एक विनंती आहे, गाण्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर यावर्षी सुंदर असं नाटक सादर करायचं आहे जे फार विनोद आहे, कौटुंबिक आहे, याचा जरूर आनंद घ्या. प्रकाश शिलगे लिखित सुंदर असं नाटक माहेरची ओठी अर्थात. तुमचं एक मत आलेलं ना अजून घ्यायचं आहे. जरा टाळ्यांचा आवाज येते सर्वांचा. ठीक आहे. येते पुन्हा एकदा हा सुंदर असं वनसमोर घेऊन बेस खुशी मुंबई का आहे यायला लागलं. तर येथे ऑर्केस्ट्रा वैभवच्या नृत्यांगाना हा सुंदर असा वनसमोर सादर करण्यासाठी बऱ्याचशा तरुणांची विनंती आहे. वनसमोरसाठी आपण नक्कीच पूर्ण करतोय आणि यासाठी येथे पुन्हा एकदा ऑर्केस्ट्रा वैभवची परफॉर्मन्स नृत्यांगना बेस खुशी मुंबईकर. आणि एक विनंती आहे, गाण्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर स्पेशली माता भगिनी अगदी जास्त बहुसंख्येने उपस्थित आहेत. सुंदर असं नाटक सादर करायचं आहे. ऑर्केस्ट्रा वैभवची नाटकाच्या बाबतीतली 52-53 वर्षाची परंपरा आहे. सुंदर असे विषय आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. येथे वनसमोर घेऊन खुशी मुंबईकर. जितका तरुणांचा विचार केलाय प्रेझेंटेशनच्या बाबतीत तितकाच माता भगिनींचा सुद्धा नक्कीच केला जातो. आणि या अनुषंगाने ऑर्केस्ट्रा वैभवचा यावर्षीचा सुंदर आणि नाविन्यपूर्ण असा कलाविष्कार सादर होतोय. रसिक आपण मराठमोळी लोक आहोत. आपण सर्वांनी आतापर्यंत आपली ही मराठी रूढी परंपरा अस्मिता नक्की जपले. अर्थातच आपल्या मराठमोळ्या भाषेवरती आपण सर्वांनी आतापर्यंत भरपूर असं प्रेम केलेलं आहे. आपल्या सर्वांना नक्कीच मराठी असल्याचा अभिमान आहे, आपल्या परंपरेचा अभिमान आहे. आणि नक्कीच आजवर ही परंपरा आपण सर्वांनी जपले. या मराठमोळ्या भाषेचं कौतुक आपल्या सर्वांनी नक्कीच आहे. परंतु हे कौतुक शब्दाच्या माध्यमातून न मांडता एका नृत्याच्या माध्यमातून नक्की पहा. आणि हे सादर करण्यासाठी येत आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे सर्व यशस्वी कलाकार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभलो खरेच धन्य ऐकतो मराठी. जय जय महाराष्ट्र माझा. घेऊया भरारी घेऊया
उज्ज्वल भविष्यासाठी कविलाने उमटले जय घोषणाल भाटी शोभाचे तलवार तडपणे महाराष्ट्र अस्मिता पडपणे अमृतवाणी देवण केले वैभव वर्षभरी संपूर्ण बसवे कल्याणा सुवे जन्मले आदर्शाचे मोल देणे भूमीला देवण गेले भक्ती आणि ऑर्केस्ट्रा वैभवचा मराठमोळा पोहोचले असेल तर एकदा जोरदार असा टाळ्यांचा आवाज येते सर्वांचा. धन्यवाद. खूप खूप मनापासून आभार. रसिको, ही परंपरा आपण या नृत्यातून नक्कीच पाहिले आणि आता दुसरी परंपरा नक्कीच पहा. एक स्पेशली गीत आहे जे आपल्या महाराष्ट्रामधून अखंड जगभर व्हायरल झालं. आपल्या महाराष्ट्रातल्या एका जुन्या परंपरेची आठवण करून देणारे गीत आहे. या गीताच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे गीत अखंड महाराष्ट्राचं लाडकं आहे. जे गीत आपल्या सर्वांच्या मनावरती अधुराचे गाजवतं. परंतु जे गीत पहिल्यांदा सुभाष शिर्के निर्मित
ऑर्केस्ट्रा वैभवच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आलेलं होतं, व्हायरल झालेलं होतं. तेच गीत या ठिकाणी सादर करण्यासाठी ते पुन्हा एकदा ऑर्केस्ट्रा वैभवच्या नृत्यांगना वॉट्सअप क्वीन इन्स्टा व्हायरल गर्ल येथे पुन्हा एकदा दिस अशी होते. आपल्या तरुण मित्रांसाठी हे शेवटचं गीत वन्स मोर होत आहे. वन्स शृंगाराशी लगीन लागलं घुंगरू माझ्या भाडी ग डपतुंतन आणि ढोलके रात सोबतीला काळी ग रसरसलेली माझी जवानी बघून लाजतोय ना ग आणि मर्द रांगड्या मराठ मोळ्या
रसिकांची मी मैनाग अशी म्हणत येत आहे महाराष्ट्राची लाडकी कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणजेच लावणी. लावणी होनाजी बाळांची, लावणी पट्टे बापूरावांची, लावणी शाहीर दादा कोंडकेंची. या लावण्या सादर करण्यासाठी येत आहेत ऑर्केस्ट्रा वैभवच्या सुंदर सुंदर अशा नृत्य अप्सरा. आणि या लावण्यांच्यासाठी ढोलकीची जबरदस्त अशी साथ देत आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे 2 ढोलकीपटू मास्टर के आकाश आणि डी स्वप्नील के आकाश यांची ढोलकी आणि घुंगरांची जुगलबंदी. आणि खास करून या लावण्यांच्यासाठी आपला मंजूळ असा आवाज देत आहेत ऑर्केस्ट्रा वैभवच्या पार्श्व गायिका मिस मनीषा. तर पाहूया आपल्यासारख्या सुजान रसिकांच्यासाठी ऑर्केस्ट्रा वैभवचा हा मानाचा मुजरा. आणि आल्यानंतर सर्वांना नक्कीच विचारलं सांगा कशी दिसते. बोला
भूमिका नृत्यामधून सादर करण्यात येतात. आणखी वैभवच्या दोन नृत्यकारांना एकीकडे एक्सप्रेशन धुरी मुंबईकर तर दुसरीकडे हे सपना कोल्हापूरकर. आता यांचा खरा प्रवास एका एक्सप्रेस मधून या ठिकाणी सुरू होतो आणि ही वैभव एक्सप्रेस पोहोचले आपल्या किटली गावामध्ये. परंतु सर्वांना विनंती आहे थोडस जपून बसा, कारण का या वैभव एक्सप्रेसला अजिबात ब्रेक नाहीये.
धन्यवाद रसिको. अशा बऱ्याचशा लावण्या बरीचशी गीते या ठिकाणी सादर करायचे आणि हा गाण्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर सुंदर असं नाटक देखील सादर करायचं आहे, जे फार विनोदी आहे, कौटुंबिक आहे. जरूर आनंद घ्या. थांबले की ओटी घेऊन जा. पुन्हा एकदा मैफिलीकडे नक्कीच वळू. तत्पूर्वी अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत ऑर्केस्ट्रा वैभवचे हे सर्व संगीतकार आपापली वाद्य वाजवत आहेत. या सर्वांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो. हे आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे कीबोर्ड प्लेअर, त्याचबरोबर मॅनेजर मिस्टर हृदयनाथ पंडित. इकडे आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे पॅड प्लेअर, प्लेबॅक सिंगर आणि नाटकामध्ये खूप सुंदर यांचा विनोदी अभिनय पाहायला मिळेल असे मिस्टर समीर कुमार. आणि त्यांच्याच पाठीमागे बसलेले आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे एक जुने कलाकार. गेले 25 वर्ष ऑर्केस्ट्रा वैभव मध्ये ते ऍज अ ढोलकी प्लेअर म्हणून काम करत आहेत असे मिस्टर के आकाश. आणि त्यांच्याच बाजूला आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे दुसरे ढोलकी सम्राट. जवळजवळ 2 वर्ष ऑर्केस्ट्रा वैभव मध्ये ते काम करतायत असे नवीन तरुण तडफदार ढोलकी सम्राट मिस्टर टी स्वप्नील. किती जरी जोरात वाजवलं पेमेंट तेवढंच आहे. आणि त्यांच्याच बाजूला आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे दुसरे पॅड प्लेअर मिस्टर सुधीर कुमार. आणि त्यांच्याच बाजूला आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे तिसरे पॅड प्लेअर तथा ऑर्केस्ट्रा वैभवचे ट्रॅव्हलचे ड्रायव्हर मिस्टर संभाजी वाघमारे. त्यांच्याच बाजूला आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे एक जुने कलाकार. जवळजवळ 25-30 वर्ष ऑर्केस्ट्रा वैभव मध्ये ते काम करतायत असे मिस्टर जहांगीर. आणि अगदी कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता. सगळी भांडे यांच्याकडे आहे, म्हणजे हा संपूर्ण सेट यांच्याकडे आहे. चेहरा पहा, अत्यंत स्वभावाने शांत असणारे व्यक्तिमत्व आहे. माणूस स्वभावाने किती शांत असू शकतो मला तुम्हाला यांच्या बाबतीत एक उदाहरण सांगायचं. अगदी काही दिवसापूर्वी योगायोगाने यांच्या नशिबी लग्नासाठी मुलगी पाहण्याचे योग आले ना. ते एके ठिकाणी लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेले होते. पण तिथे गेल्यानंतर पाहुणचार वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि मुलीच्या वडिलांनी असं सांगितलं, जर मुलाला आमच्या मुलीला काय विचारायचं असेल तरच विचारू द्या. बरं, गड्याने लगेच विचारायला सुरुवात केली. याने मुलीला पहिला प्रश्न विचारला, खूप महत्वाचा, तुमचं शिक्षण किती झाले? आणि यावरती तिने उत्तर दिलं, मी 12वी पास आहे. बरं, लगेच यांनी दुसरा प्रश्न विचारला, तोही खूप महत्वाचा, तुम्हाला जेवण बनवता येतं? आणि तिने उत्तर दिलं, अहो मी सुंदर जेवण बनवते, मी उत्तम गृहिणी आहे. बरं, यानंतर यांनी स्वतःचे डोळे मिटले आणि तिसरा प्रश्न काय विचारावा याचं ते मनामध्ये चिंतन करत होते. आणि खूप विचार केल्यानंतर यांनी स्वतःचे डोळे उघडले आणि त्या मुलगीला तिसरा प्रश्न असा विचारला, तुम्हाला मुलं किती आहेत? बरं, या सुंदर अशा प्रश्नानंतर मुलगीने सुद्धा डोळे मिटून खूप विचार केला. खूप विचार केल्यानंतर ती यांना म्हणाली, अहो मला खरं खरं सांगा, तुम्ही एकटेच असात का संपूर्ण राशन कार्ड तुमचं? हा एक विनोदाचा भाग बाजूला ठेवू, परंतु ते ऑर्केस्ट्रा वैभवचे उत्तम वादक आहेत. सर्व वाद्य वाजवतात, ढोलक, ढोलकी, तबला, ड्रम सेट असे ऑलराऊंडर रिदम आर्टिस्ट मिस्टर गौरव मोरे. आणि हा सुंदर असा लाईट इफेक्ट तुम्ही जो पाहता याचं डिझाईन केलंय ऑर्केस्ट्रा वैभवचे लाईट इफेक्ट डिझायनर मिस्टर के अभिषेक. आणि हा सुंदर असा साऊंड तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ऑर्केस्ट्रा वैभवचे साऊंड ऑपरेटर तथा संयोजक मिस्टर अरुण देसाई. माझं कोण तर सांगेल मी सांगू. आणि मी ऑर्केस्ट्रा वैभवचा प्लेबॅक सिंगर, होस्ट. जवळजवळ 16-17 वर्ष ऑर्केस्ट्रा वैभव मध्ये मी काम करतो आणि जमलं तर माझ्यासाठी 2-4 टाळ्या नक्कीच वाजवा. खूप
खूप मनापासून आभार आणि पुन्हा एकदा नृत्य गीताची मैफिल आपण कंटिन्यू करू. धन्यवाद. थैंक यू. चलिए गीत और संगीत का दौर आगे बढ़ता है और अगली मंजिल पर आ रही है जिसके लिए आपके दिलों में है प्यार, वही आ रही है वन एंड ओनली मिस ज्योति. आज तक क्षमा पे परवाना मरता था, लेकिन आज परवाने पे ये क्षमा मरने को